साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सत्यशोधक बहुजन आघाडी, प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रिपब्लिकन पार्टी अ गट मातंग आघाडी सोलापूरच्या वतीने शालेय साहित्य वाटप. सत्यशोधक बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी अ गट मातंग आघाडी आणि प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त भव्य शालेय साहित्याचं वाटप मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 27 येथे करण्यात आले. प्रारंभी प्रभाग क्रमांक 5चे नगरसेवक बिजू प्रधान यांनी नगरसेवक समाधान आवळे, सत्यशोधक बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य समन्वयक श्रीमंत जाधव आणि प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सज्जन रास्ते यांच्या शुभ हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले की या ठिकाणी या शिक्षका जेवढं परिश्रम घेतात तेवढं कोणी घेत नाही, म्हणून आज एवढ्या बहुसंख्येने मुलं येत आहेत. म्हणून त्यांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतोय. परंतु शिक्षकांना मला सुद्धा एवढं सांगायचं आहे की आता जरी अभ्यासक्रम बदललेला असला तरी ज्या अभ्यासक्रमामुळं तुमच्यासारखे शिक्षक तयार झाले, अधिकारी तयार झाले, वकील, इंजिनियर्स, डॉक्टर्स तयार झाले, तोचा अभ्यासक्रम आता जरी नसला तर तुम्ही तो करावा असं मला वाटतं. ह्याच्यापासून आपण आणि आपली मुलं कशी त्या कार्यक्रमाला, त्या उत्साहाला दुर्लक्षित करून आपली मुलं शिक्षणाकडे कशी वळतील, आपली मुलं त्या अंधश्रद्धेपासून कशी बाहेर पडतील याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण सध्याचं वातावरण एवढं बिघडलेलं आहे की तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. म्हणून या अनुषंगानं आपण अनेक कार्यक्रम आपल्या वस्तीमध्ये राबवणार आहोत. येणाऱ्या 25 तारखेला फार मोठा अभगड वर्गीकरणाचा विषय असणार आहे. आपल्याला आरक्षणाचा किती टक्का मिळणार आहे ह्याच्या महत्वापेक्षा आपली मुलं किती शिकतील, आपली मुलं किती शिकवता येतील याच्याकडे आपण सगळे लक्ष द्यावं. या ठिकाणी आपल्या वस्तीतलीच गरीब मुलं आहेत, कुणाला गणवेश नाही, कुणाला पाटी नाही, कुणाला पुस्तक नाही, कुणाला रेनकोट नाही. ही परिस्थिती कशामुळे होती? कारण आपल्या इथं आपण शिक्षणापेक्षा आपण देवाधर्माला जास्त पैसे घालतो, डॉक्टर कापायला जास्त पैसे घालतो, केंद्र कापायला जास्त घालतो, त्या फिराची कंदोरी करायला पैसे जास्त घालतो. या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या नाही तर आपल्या मुलांना कधीही पुस्तक, वह्या, गणवेश कमी पडणार नाही. म्हणून माझ्या माता बहिणीला माझं सांगणं आहे की बाबा अशा गोष्टी न करता आपल्या मुलाला कितपत शिकवता येईल, आपल्या मुलाला क्लर्क, डॉक्टर, इंजिनियर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला काय सांगून गेले की ज्या समाजामध्ये 10 डॉक्टर, 10 इंजिनियर, 10 वकील, त्या सगळ्या शासकीय कामामध्ये ज्या ज्या डिग्र्या आहेत त्या डिग्र्या 10 जरी मिळाल्या तर आपला समाज सुशिक्षित होईल, मोठा होईल. एवढं आपण वाचतो परंतु कृतीच करत नाही. म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना माझं सांगणं आहे की ह्या गोष्टीपासून दुर्लक्षित व्हा. आणि त्यातून जरी आपल्याला कुठं अडचण येत असेल शिक्षणासाठी तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढी आम्ही मदत करू. एवढंच आपल्या सगळ्यांना सांगू. त्या भावनेतून या संस्थेने या ठिकाणी शालेय साहित्याचं मला वाटतं गणवेश आहे, रेनकोट आहे, वह्या पुस्तक आहेत, या ठिकाणी खाऊचं वाटप आहे. मी आपल्याला धन्यवाद देतो. असेच कार्यक्रम पुढच्या काळात सुद्धा सर्व समाजातील, सामाजिक काम करणाऱ्या क्षेत्रातील, राजकीय काम करणाऱ्या क्षेत्रातील लोकांनी असेच उपक्रम राबवावे आणि थोर महापुरुषांना या माध्यमातून अभिवादन करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि मी स्वतः सुद्धा यासाठी प्रयत्न करेन. आणि यापूर्वी सुद्धा मी अनेक माध्यमातून हे काम केलेलं आहे. जिल्हा परिषदेची वारंपारची शाळा आहे, खडकगल्लीची शाळा आहे, अंबिकानगरची शाळा आहे, केगावची शाळा आहे, देशमुख वस्तीची शाळा आहे. अशा सोलापूर शहरातल्या अनेक शाळेमध्ये आम्ही सुद्धा मी राजकीय जीवनात यायच्या आधी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असे उपक्रमाचं मी आयोजन केलेलं आहे. खरं तर हा विषय आता आमच्या मेंबरने सांगितलं आपल्याला जास्त बोलायचं नाही कारण विद्यार्थी तात्काळ आहेत. परंतु काही गोष्टी अशा सांगायचे की आम्ही बी ज्या वर्गातून आलोय, आमचा सोलापूर महानगरपालिकेचा नगरसेवक प्रवास तुम्ही बघताय, पण आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेची 11 नंबर शाळेचे आम्ही पण विद्यार्थी आहोत. मी कुठली सगळी परिस्थिती असेल, तिथला शिक्षक वर्ग असेल, तिथला शिक्षक वर्ग त्या विद्यार्थ्याला आपल्या मुलाप्रमाणे आई वडिलांसारखं जपत असतो. कारण आम्ही हे स्वतः अनुभवलेलं आहे. आणि आम्ही विद्यार्थी म्हणून आमचं घर समजून ती शाळा झाडणे असेल, त्या शाळेतले काही काम असेल, शिक्षकांनी सांगितलं आम्ही ते पार पडायचंय. परंतु काळानुसार आता ती परिस्थिती बदलली आहे.
विद्यार्थ्याला काय काम शिक्षक सांगू शकत नाहीत. वेळ पडली तर शिक्षक स्वतः सफाई करायला हातात झाडू घेत आहे. मी परवा जिल्हा परिषदेच्या अंबिकानगरच्या शाळेमध्ये एक शिक्षक स्वतः तिथं साफसफाई करताना मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. आणि मी आपल्या सर्व शिक्षक स्टाफला मी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या वेळी 215 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 2000 वह्या, 200 रेनकोट, बालवाडी विद्यार्थ्यांसाठी 60 गणवेश असे शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षिका शीतल पवार, संगीता पवार, सुनीता शिदवाडकर, शेख मॅडम, सामाजिक कार्यकर्ते नागेश पाटोळे, श्रीकांत रणदिवे, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका शीतल पवार यांनी सर्वांचे आभार मानले.